नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक पुरी. स्पीकिंग मंकी या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा विषय आहे एका पुस्तकाचा, एका कादंबरीचा. सुरेंद्र पाटील यांची कादंबरी लातूरची आहेत ते, लांबजना गावाच्या. माझे ज्येष्ठ मित्र आहेत. आमच्या अक्षरलिपी दिवाळी अंकासाठी त्यांनी अनेकदा काही लेख आणि कथाही लिहिलेल्या आहेत. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेले लिखाण ते सहसा करतात आणि त्यांची ही कादंबरी एक मिनिट. तर ही चिखलवाटा नावाची कादंबरी आहे त्यांची आणि अलीकडेच मला वाचायला मिळाली. ती त्यांनी सप्रेम भेट म्हणून पाठवलेली होती. आता काही कादंबऱ्या आपल्याला मिळतात, आपण सहसा वाचून दुर्लक्ष करतो. ते होतंच, कारण की किती पुस्तकं वाचायची याला मर्यादा असतात. बरेच पुस्तकं आपल्या अवतीभोवती असतात, बरेच पुस्तकं वाचून होत नाही. पण काही पुस्तकं आपण वाचतो आणि ती न टाळता येण्यासारखी गोष्ट असते, कारण की त्याचे विषय थोडे वेगळे असतात. या कादंबरीचा विषय तसंच आहे. हा विषय आहे शेतकरी संघटनेवरचा, शेतकरी संघटनेवर आधारित. ही कादंबरी त्यांनी जी अर्पणपत्रिका असते, ती अर्पणपत्रिका मी याची वाचून दाखवतो. संघटना चळवळीला मोठं करत संघर्षाच्या बिकट वाटा तुडविणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्त्यांमागे फरफटणाऱ्या त्यांच्या कुटुंब कबिल्यास अर्पण केली आहे त्यांनी. या अर्पणपत्रिकेवरूनच तुमच्या लक्षात येईल की ही गोष्ट एका अशा माणसाची आहे जो कार्यकर्ता आहे, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे, किंवा फॉर दॅट मॅटर तो कुठल्याही चळवळीचा कार्यकर्ता होऊ शकतो. भारतामध्ये आपलं राज्य महाराष्ट्र एक असं आहे की जिथे मोठ्या प्रमाणात सामाजिक चळवळी उभारल्या गेल्या आणि साधारणपणे स्वातंत्र्यानंतर एक ही लाट आली होती. पण एक साधारणतः 70च्या 80च्या दशकात मोठ्या प्रमाणात चळवळी उभारल्या गेल्या वेगवेगळ्या कारणासाठी आणि विविध सामाजिक प्रश्नांचा वेध घेण्यासाठी आणि त्यावर एक काही सोल्युशन्स काढण्यासाठी, समस्यांचं उत्तर मिळवण्यासाठी, समाधान शोधण्यासाठी. त्यापैकी एक होती शेतकरी संघटना. शरद जोशी यांनी तिची सुरुवात केली होती. शरद जोशी म्हणजे आमच्या विदर्भातले, अमरावती भागातले. त्यामुळे मी लहानपणापासून शेतकरी संघटनेच्या अनेक लोकांना बघत आलो. कुठेही माझं गाव वर्धा, तिथे अनेक लोक दिसायचे की ज्यांच्या छातीवर बिल्ला असा शेतकरी संघटनेचा, तो लाल रंगाचा बिल्ला, आणि तो बिल्ला अगदी अभिमानाने मिरवायचे. ही महत्त्वाची गोष्ट होती. त्यांना या गोष्टीचा प्रचंड अभिमान असायचा, होता असं म्हणायला पाहिजे, कारण की आता तो आहे असं मला वाटत नाही, कारण की मुळात ती चळवळ स्वतः अस्तित्वात राहिलेली नाही. ती जवळपास मृत झालेली आहे. काही असेल तर मला कल्पना तरी नाही, पण ती चळवळ आता पूर्वीसारखी राहिलेली नाही एवढं निश्चित आहे. तर त्या गोष्टीचा त्यांना प्रचंड अभिमान होता की आपण शेतकरी संघटनेत आहोत, शरद जोशींच्या सोबत आहोत, त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या नेतृत्वात आपण शेतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी काम करतो आहे चांगलं. एक आशा होती, एक ध्येय होतं त्यांच्यापुढे, काय करायचं आहे पुढे जाऊन. पुढे त्या संघटनेची वाताहत झाली. आता या पुस्तकाच्या निमित्ताने ज्या गोष्टी येणार आहेत, मी काही कथा सांगणार नाही किंवा हे रसग्रहण किंवा समीक्षण, परीक्षण पण नाही, पण जे विचार आले त्या माझ्या मनात ती कादंबरी वाचून त्याच्याविषयी मी बोलणार आहे. आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यातही सामाजिक चळवळी ज्या उभारल्या गेल्या आणि नंतर मोडकळीस आल्या, बंद झाल्या, त्यांचं एक सोशल ऑडिट करण्याची नितांत गरज आहे. ह्या चळवळी कशा उभारल्या गेल्या, त्यांचा विस्तार कसा झाला आणि त्यांची जी ध्येय होती ती गाठली गेली का, नाही गाठली गेली का, तर त्याची कारणं काय आणि त्या संघटना नामशेष कशा झाल्या, ही माहिती अत्यंत आवश्यक आहे. एक सामाजिक दृष्टीने आणि एक शास्त्रीय दृष्टिकोनातून याचा अभ्यास होणं गरजेचं आहे, जे आपल्याकडे कधीच होत नाही. आपण भावुक जास्त आहोत, लोक इमोशनल आहोत, भावुक होऊन आपण या गोष्टींकडे बघत असतो. तसं बघण्याची गरज नाही, कारण की त्यातून व्यवहार आणि भावुकता या दोन गोष्टी वेगळ्या असतात आणि शेती हा व्यवहाराचा प्रश्न आहे, तिथे भावुकता आणून चालत नाही. या कथेतील एक 2 भावांची कथा आहे किंवा एका कुटुंबाची, अर्जुन आणि व्यंकट. अर्जुन हा अर्थात शेतकरी आहे आणि व्यंकट त्याचा लहान भाऊ, जो शिकला सवरला. अर्जुनने त्याला मदत केली, त्याच्यामुळे तो शिकला, तो नोकरीला लागला, शहरात गेला आणि मग जसं
अर्जुन गावाकडे राहिला, शेती करू लागला. प्लस तो संघटनेतच शिरला, त्याच्यामुळे कार्यकर्ता बनला आणि एकदा कार्यकर्ता झाल्यानंतर लष्करच्या भाकऱ्या भाजण्याची जबाबदारी जी असते ती त्याच्यावर येऊन पडली. किंवा असं म्हणेल की तो फक्त लष्करात फिरत होता, भाकऱ्या भाजण्याची जबाबदारी त्याच्या बायकोवर येऊन पडली. हे खरं आहे त्याचं विश्लेषण. तर यांची जी फरफट होते अर्जुनची मुख्यतः, तो या कादंबरीचा गाभा आहे. अर्जुन हे नाव फार सुसंगत आहे. आपल्या देशात असे अनेक अर्जुन आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे की ज्यांची फरफट होत आहेत की काय करावं, काय कळत नाही त्यांना, कुठे जावं, कसं करावं. त्यांचा कृष्ण पण त्यांच्यासोबत नसतो, साऱ्यांनी सोडलेलं आहे. कौरव मात्र सगळीकडून त्याला मारण्यासाठी टपलेले आहेत. हे सगळीकडे चित्र दिसतं आपल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये. ही कादंबरी त्याला अपवाद नाही आहे. पण शेती करणारा शेतकरी आणि शिक्षण घेतलेला नोकरदार माणूस यांच्यातला फरक आधीच्या पिढीने हे फार अनुभवलं होतं. शिक्षणाची सुरुवात झाली, त्याच्यानंतर गावखेड्यात शिक्षण मोठ्या प्रमाणावर घेऊ लागले मुलं, त्यांना शहरात जाऊन नोकऱ्या मिळाल्या आणि त्याच्यामुळे एक परिस्थिती पूर्ण बदलून गेली. आणि हे काँग्रेसच्या काळात घडलेलं आहे, BJPच्या काळात घडलेलं नाही. त्या काळात ज्या नोकऱ्या मिळाल्या, त्यातून जी पेन्शन मिळाली, त्याच्यावर ही 2 पिढ्या जगल्या, तगल्या, वाचल्या, पुढे गेल्या. आणि आज 30 माणसं दुर्दैवाने काँग्रेसला शिवाय घालत आहे. हे दुर्दैव आहे, अर्थात तो काही आपला विषय नाही आहे. पण मी फरक सांगतो आहे की शेती आणि शिक्षणातला फरक आता तसं राहिलेलं नाही आहे. आता जशी शेती तोट्यात जाते तसं शिक्षणही तोट्यात गेलेलं आहे. नोकरी मिळण्याची कसलीही संधी नाही, शाश्वती नाही, रोजगार बुडालेला आहे. त्याच्यामुळे शेतीचं काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो प्रश्न या कादंबरीत आहे की संघटना तर गेल्या, चळवळी गेल्या, कार्यकर्ते काही प्रमाणात अर्जुनसारखे जसा तो नंतर सुधारतो की संघटनेच्या कामातून लक्ष बाहेर काढून घेतो, भले त्याची इच्छा नसेल पण व्यवहाराकडे बघून तो त्याच्यातून लक्ष काढून घेतो. तर हे झालेलं आहे. पण त्याच्यामुळे परिस्थिती सुधारलेली आहे का, तर नाही. कारण की ही कादंबरी तशी सकारात्मक आहे. नंतर जे व्यंकटची बायको आहे तिला नोकरी लागते आणि तिला नोकरीसाठी जेव्हा डोनेशन मागितलं झालं तर संस्थाचालक म्हणतो की मला डोनेशन नको आहे आणि ते पैसे तो परत करतो. हे सध्याच्या काळात होणं शक्य नाही, माझा तरी विश्वास नाही. कारण की आपली जी सामाजिक परिस्थिती आहे, व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेने हा माझ्या मनात अविश्वास पेरलेला आहे की जिथं माणसं तर आहेत पण माणुसकी आता शिल्लक राहिलेली नाही. माझा तरी विश्वास नाही त्याच्यावर, कारण की मी स्वतः तसा अनुभव घेतलेला आहे आणि इतरांचे अनुभव तसेच आहे. पण हे कधी काळी घडलेलं होतं हे मात्र मी निश्चित सांगतो. मी तो अनुभवलेला, माझ्या आधीच्या पिढ्यांनी तो काळ अनुभवलेला. आता मात्र ते शक्य नाही. चिखलवाटा काय असतात, जेव्हा किंवा आमच्या भागात पांदन किंवा पांदणीला जातो असं म्हणतात, पांदन हा शब्द वापरतात. जो शेताकडे जाण्याचा रस्ता असतो तो सहसा चिखलाने भरलेला असतो, त्याला चिखलवाटा हा शब्द वापरतात. तर जो अनुभवी शेतकरी आहे त्यालाही माहीत असतं की चिखलवाटा जरी असला तरी याच चिखलवाटेतून आपण प्रकाशवाटाकडे जात असतो. जी शेती आहे ती शेती जर आपली पिकवली, फुलली तरच आपलं जीवन, आपलं आयुष्य हे फुलतं, हे त्याला माहीत असतं. त्याच्यामुळे तो चिखलवाटांचा राग धरत नाही. त्याच्यासाठी त्या चिखलवाटा ह्या फुलवाटाच असतात. तर हा एक सकारात्मक शेवट जरी असला त्याच्यामध्ये, ज्याच्यात अर्जुन स्वतः शेतीकडे लक्ष घालतो, त्याच्यानंतर त्याचा मुलगा हा शहाणा झालेला परिस्थितीमुळे तो नोकरी धरतो स्वतःहून आणि शेती कसण्याचाही विचार करतो तो दोन्ही वेळेस, ही पण एक चांगली गोष्ट आहे. पण सध्याच्या काळामध्ये आता ह्या कादंबरीतून आपण हा साधारणतः 90चा काळ असेल, 90च्या दशकाचा काळ, 2000चा दशकाचा, पण आता ही परिस्थिती राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे या कादंबरीची जी प्रासंगिकता आहे ती अजूनही गेलेली नाही, हा यातला महत्त्वाचा विशेष आहे. उलट अत्यंत जे दुःख, ज्या वेदना, ज्या यातना या कादंबरीतून दिसतात त्या अर्थात सर्वच बहुसंख्य शेतकऱ्यांच्या वाटी लागलेल्या आहे. कारण की आपण हे विसरायला नको की आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करत आहे आणि अजून त्या आत्महत्या संपलेल्या नाही, ज्याचा आपल्याला विसर पडतो. आणि आपल्याला याचा विसर पडतो की शेतीमुळे आपण जिवंत राहतो. शेती आहे, आपण मोबाईलशिवाय राहू शकतो का?
अर्थातच राहू शकतो, जगू शकतो. आपण कपड्यांशिवाय राहू शकतो का? राहू शकतो, जगू. ह्या काही अत्यावश्यक गरजा नाही, जीवनावश्यक गरजा नाही, त्या आपण वाढवलेल्या गरजा आहेत. ह्या सर्व बाकीच्या कृत्रिम गरजा. अन्न हे सर्वात महत्त्वाचं असतं. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. अन्न म्हणजे राळेगण सिद्धीचे अन्न नाही, आपलं अन्न. त्या राळेगण सिद्धीच्या अन्नाशिवाय आपण राहू शकतो. एनिवे, तर हा एक जो भाग आहे शेतीचा, त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, जी मला सातत्याने ही कादंबरी वाचताना असं वाटत होतं की शेती ही, हे माझं स्वतःचं म्हणणं की शेती काही करून विकू नये. माणसाला त्याच्यावर बंगले भलेही बांधता येऊ नये, लाखांनी त्याच्या याच्यात भलेही पैसा येऊ नये अकाउंटमध्ये, पण त्याला 2 वेळचं पोटचं खायला, भरपूर खायला मिळू शकतं आणि त्याच्यावर तो सन्मानाने जगू शकतो. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आणखीन 4 लोकांना तो जगू शकतो. हा भाग महत्त्वाचा. कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं की सारं जग जेव्हा थांबलं होतं, तेव्हा शेतकरी थांबलेला नव्हता, शेती थांबलेली नव्हती, त्याच्यामुळेच आपण जगू शकलो. तर हे उपकार आहेत. त्याच्यामुळे आपण जेव्हा शेतकऱ्यांकडे बघतो, तेव्हा भावूक होण्यापेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा की ही अशी गोष्ट आहे आणि हे 2 घटक असे आहे की ज्यांच्याशिवाय आपण जगू शकणार नाही. त्याच्यामुळे तुमची इच्छा असो नसो, तुम्हाला ते आवडत असो नसो, तुम्हाला या 2 प्रश्नांवर लक्ष द्यावं लागेलच. भारत हा कृषीप्रधान देशच होता, देशच आहे आणि देश राहील कृषीप्रधानच. त्याला तरुणोपाय नाही शेतीशिवाय. आणि शेती ही व्यावहारिक दृष्टीने करण्याची गोष्ट आहे, भावूक होऊन करण्याची गरज नाही. आणि हा एक संदेश त्याच्यातून मिळतो आपल्याला कादंबरीतून की आपण अजूनही काहीतरी असं मोठं उद्दिष्ट घेतो जे पेलवत नाही आपल्याला आणि पुढे तो सोडून देतो. तोवरती आपली फरफड झालेली असते, संसाराची धूळधाण झालेली असते, सारं काही नष्ट झालेलं असतं. आणि जे हिंदी एक गाणं आहे, सब कुछ लुटा के होश में आए तो क्या हुआ. तर हे होऊ नये, पण जे झालेलं आहे अनेकांच्या बाबतीत, तर त्याचा एक फील या कादंबरीतून दिसतो. मला वाटतं की ही 2007ची याची पहिली आवृत्ती होती. नंतर मोतीराम पोवणे आमचा मित्र आहे तो, अक्षरदान प्रकाशनाने ही पुन्हा आता प्रकाशित केली. तर आजच्या काळातही मला जे त्याचा आनंद झाला की आजच्या काळातही खरं तर अशा कादंबरीची गरज होती. ती गरज पूर्ण झालेली आहे. आणि एक यांचं सुरेंद्र पाटलांची लेखनाची शैली ग्रामीण भागातली आहे. ग्रामीण बोलीभाषेचा वापर केला आहे त्यांनी. म्हणींचा त्यांनी अतिशय सुंदर आणि मस्त अस्सल म्हणी आहे मराठीतल्या. तर ते कोणत्याही भाषेचा ऐवज असतं म्हणी वगैरे, तर त्याचा आहे. मला वाटतं हा जो मूळ प्रश्नाला त्यांनी घातला की सामाजिक चळवळींचं शेवटी काय होतं, त्याच्यातलं कार्यकर्त्यांचं काय होतं, आणि जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न की शेती आणि शेतकऱ्यांचा आपण काय करणार आहोत, हा त्यांचा प्रश्न नाही, हे पुन्हा एकदा मी सांगतो. आणि त्याच भावनेनं आपण ही कादंबरी वाचावी, तो प्रश्न समजून घ्यावा आणि याच्यात कसा सुवर्णमध्य आपल्याला साधता येईल. कारण तो बुद्धाने सांगितलेला आपला सम्यक मार्ग जो आपण विसरून गेलो आहे की अति करू नये, काहीच करू नये किंवा प्रचंड करावं, याच्यामधला भाग मध्यम मार्ग असतो. तो मध्यम मार्ग आपण चालण्याची गरज आहे सर्वांनी. शेती हा मध्यम मार्ग आहे की ती जरी बेभरोशी असली तरी काही प्रयत्न करून आपण तिच्यात काहीतरी अशा गोष्टी आहे की ज्या आणू शकतो की ज्याच्यामुळे तिच्यावर भरोशाची होऊ शकेल. आणि अर्थातच सरकारने हे देण्याची गरज आहे, पण सरकार मग कोणतं हवं, तर ते आपल्या मर्जीचं चालणारं हवं की जो शेतकऱ्यांना पूर्ण सन्मानाने वागवेल. तर एनिवे, मी राजकारणात शिरणार नाही आता, पण कादंबरीचं मला आनंद झाला आहे. तुम्ही जरूर ती वाचा आणि तुम्हाला काय वाटतं याविषयी मला कळवा. धन्यवाद.